हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे सुंदर ते ध्यान उभे विटे मधी 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 वरकटावरी ठेवणिया वरकटावरी ठेवणिया वरकटावरी ठेवणिया तुळसे हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले तळपते श्रवण मकर कुंडले तळपते श्रवण मकर कुंडले तळपते श्रवण मकर कुंडले तळपते श्रवण कंठी कौसुमने विराजित कंठी कौसुमने विराजित कंठी कौसुमने विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुका म्हणे माझे हेच सर्व सुख 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 म्हणे माझे हेच सर्व सुख तुका म्हणे माझे हेच सर्व सुख तुका म्हणे माझे हेच सर्व सुख तुका म्हणे माझे हेच सर्व सुख पाहिण श्रीमुख आवडीने पाहिण श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा
सर्वांनी खाली बसा. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी खाली बसा. बसा खाली. हरी हरि जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण कृष्ण
रूप पाहता लोचनी 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 सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवाडी म्हणून विठ्ठली आवाडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आधार बाप रघुमादेवी मार बाप रघुमादेवी मार तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम हरे हरे जय जय राम कृष्ण 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 हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम सुंदर ते ध्यान उभे विटेपदी सुंदर ते ध्यान उभे विटेपदी करकटावरी ठेवोनिया
हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान हेचे ध्यान कुंडली गणपती श्रवणी कुंडले गणपती श्रवण कुंडली गणपती श्रवणी कुंडले गणपती श्रवणी विराजित शुभमने विराजे हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेचे ध्यान निरंतर हेचे ध्यान निरंतर हेचे ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख माझे हेचे सर्व माझे हेची सर्व सुख माझे हेचे सर्व पाहिनासे मुख आवडीने पाहिनासे मुख आवडे तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान निरंतर हेचे ध्यान आवडी निरंतर हेची सुंदर सुंदर ते उभी देवारी सुंदर ते उभे सुंदर ते ध्यान उभे देवारी सुंदर ते ध्यान उभे देवारी सुंदर ध्यान उभे विठेवारी सुंदर ध्यान उभे विठेवारी करकटावरे ठेवूनिया करकटावरे ठेवूनिया तुळसी हार कासे पितांबर तुळसी हार कासे पितांबर करकटा
कासे पीतांबर तुळसी हार कासे पीतांबर विठ्ठल 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 बोला कुंडली कवरदा हरी विठ्ठल हे ज्ञान दे पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की विठ्ठल 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 सुंदर ते धान उभे विठेवरी करकटावरी ठेवूनिया तुळसी हार गळा कासे पितांबर पुराण सांगण आवडे निरंतर हिची ध्यान मकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित तुका म्हणे माझे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हिची ज्ञान विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं नवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करू प्रथम नमः पाण्डुरङ्गा करू प्रथम नमः पाण्डुरङ्गा करू प्रथम नमः पाण्डुरङ्गा करू प्रथम नमः सर्वे चरण संताचिया सर्वे चरण संताचिया सर्वे चरण संताचिया जय जगमादने कथेता विसार जगमादने कथेता विसार जगमादने कथेता विसार जगमादने कथेता विसार बाबा दिव्य गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ
खलानिशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ते उदारा सोपान देवा निवृत्ते उदारा सोपान देवा निवृत्ते उदारा सोपान देवा निवृत्ते सदाई नमो त्रिभुवन पावनी आद्य प्रयोजनी देवांची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य प्रयोजनी देवांची मुक्ताबाई नमो मुक्ताबाई आद्य प्रयोजनी देवांची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य प्रयोजनी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनो मानवी दिव्य रूपीच केली न त्यागे ती दिव्य लोकासी नेली तुकाराम तुकाराम नाम घेता कापिय धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ संपादन ज्ञानच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय हर हर काय नाही झोपले का बघत विठाला 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करगटावरी ठेवूनिया तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देवगावचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करतात विठ्ठला 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 अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा मल्हारीनाथ श्री दत्त देवस्थान मस्कर यांच्या वतीने तसेच सर्वांच्या प्रेमा खातीर नितीन दादा असेल किंवा मंगेश दादा असेल यांनी सर्वांनी खास करून निमंत्रण दिलं का पहिल्या दिवसाची सेवा महाराज तुम्हाला करावी लागते प्रत्येक वेळेला तुम्ही मला तिथं पाहता है ना प्रत्येक वेळेला ह्या मस्गावच्या सध्या तुम्ही मला तिथं पाहता आज इथं पाहण्याचा योग आला विठाला विठाला अभंग
अभंग 4 चरणांचा आहे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार आहे. बघा हा अभंग असा आहे. कसा आहे अभंग? कसा आहे? कोणाला पाठ करावा लागला का? हा अभंग असा आहे, कोणाला पाठ करावा लागला का? सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्या, इकडे तिकडे बघूच नका. माझं बरोबर लक्ष आहे सगळ्यांकडे. कोण माझ्याकडे बघतोय, मी बोलताना बरोबर लक्ष देतो. मग सर्वांनी काय करायचं आहे? एक कान देऊन ऐकायचं आहे. ऐकणार ना? आणि जर साईडला बघ, सगळ्यांची नावं मला माहिती आहे. जर कोण साईडला बघताना दिसला तर त्याला मी नाव घेऊन बोलणार, विठाला विठाला. अभंग जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग 4 चरणांचा आहे. असा एकही महाराष्ट्रामध्ये जन्माला आला नाही का त्याचा अभंग. अहो अभंग पाठ जाऊ द्या, हा अभंग सर्वांचा पाठ असा नाही, हा अभंग सर्वांच्या कानपाठ आहे. कानपाठ तुम्हाला कसा बघा सांगतो ना. एखादा ग्रंथ घेऊन आपण अभंग भोकून पाठ करतो, बरोबर की नाही महाराज? आता आळंदीमध्ये आपण जातो, आपण काय करतो? अभंगाची संहिता घेतो, अभंग भोगतो, त्याच्यानंतर आपला अभंग पाठ होतो. पण महाराष्ट्रामध्ये नवे नवे आता सहज. मग हा अभंग किती वेळा झाला? आता हरिपाठाला पहिल्यांदा सुरुवातीला झाला, त्याच्यानंतर पंचपदीला पहिला अभंग हाच झाला. आणि महाराज म्हणतात का आता कीर्तनाला पण काय करा? हाच अभंग घ्या, विठाला विठाला. महाराष्ट्रामध्ये जन्माला आलं असं नाही. अहो तालुक्यात खेड्यागावात जरी जन्माला आला असला तरी पण त्यांनी काय ऐकून ऐकून तो काय अभंग होतो? हा पाठ होतो. असा असणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. मग तुम्ही मला एवढा सोपा अभंग का घेतला? पहिलाच अभंग एवढा सोपा का घेतला? कारण मला अवघड सांगता येत नाही. विठाला विठाला. अभंग जगद्गुरु तुकोबार यांचा. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार आहे भगवान परमात्म्याचं वर्णन करतात. बघा वर्णन करतात ठीक आहे, पण ह्या अभंगामध्ये तुम्ही मला भगवान पांडुरंग परमात्म्याचं नाव दाखवा, बोलून दाखवा. अभंग तुम्ही बघा, बोलून बघा, मनातच म्हणा. आहे का? बोलले का मनात? म्हणले का मनात तुम्ही? अहो बोलून बघा. सुंदर ते ध्यान बेविटेवरी करकटावरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हिची ध्यान, मकर कुंडळे तळपती श्रवणी कंठी कौसुभमणी विराजित, तुका म्हणे माझे याची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. आहे का भगवान पांडुरंग परमात्म्याचं नाव? मग कसं काय तुम्ही म्हणता का हा भगवान पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करणं अभंग आहे? बघा देवता कळली ना, देवता आपल्याला लक्षण कळालं ना, देवता समजते. बघा एक दृष्टांत देऊन जातो. बघा एक अशी देवता आहे जिच्या जटेतून प्रवाह वाहतोय, हातात डमरू आहे, गळ्यात रुंड माळा आहे. कोणती देवता हो? मग तुम्हाला कसं माहिती? एकदा लक्षण कळाली ना तर आपल्याला त्या देवतेची माहिती समजते. बघा एक अशी देवता आहे, अजून सांगतो ऐका. एक अशी देवता आहे जिला 3 शिरे आहेत. किती? 3 शिर आहेत. समोर श्वान बसलेले आहेत, पाठीमागे गाय उभी आहे. कोणती देवता हो? 3 शिरे 6 हात, 3 शिरे 6 हात, 3 शिरे 6 हात, 3 शिरे 6 हात. तया माझे दंडवत, 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 तया माझे दंडवत. 3 शिरे 6 हात, तया माझे दंडवत, तया माझे दंडवत, तया माझे दंडवत. 3 शिरे 6 हात, तया माझे दंडवत, तया माझे दंडवत, तया माझे दंडवत. तुम्ही अचूक सांगितलं की नाही? मी फक्त वर्णन केलं त्या देवतेचं, तुम्ही नाव सांगितलं की नाही? बघा अजून एक अशी देवता आहे जी कमलात बसलेली आहे आणि हातातून कितीच्या नोटा? 1000 500च्या नोटा पडत आहेत.
महाराज सांगतात का 1000-500च्या नोटा नको आता का. बघा तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. काय झालं, माऊलीच्या मंदिरात जातोय तेव्हा एक दृष्टांत बघितला. काय बघितला, एक म्हातारा चांगला चोप देत होता. त्याला विचारलं महाराज, त्या म्हाताऱ्याला विचारलं, महाराज काय झालं, आजीला का मारता. म्हातारा म्हणतोय, महाराज तुम्हाला समजणार नाही, तुमचं लग्न झालंय का. तेव्हा माझं लग्न झालेलं नव्हतं, त्याच्यामुळे मी त्याला म्हणलो माझं लग्न झालं नाही. मग तुम्ही संसारात भांडणात पडू नका, म्हणजे नवरा बायकोच्या भांडणात पडू नका. ठीक आहे म्हटलं, तरी पण काय झालं ते तर सांगा. तेव्हा काळ होता कोरोनाचा बाबा. का कुठला काळ होता, कोरोनाचा. ते बाबा सांगतात, महाराज तुम्हाला काय समजणार नाही याच्यात, हिला का मारतोय मी. अहो आम्ही दिवसभर भीक मागायचो पायरीवर बसून, आणि जी चिल्लर जमावायची, जे पैसे जमावायचे, ही काय करायची, हे सगळे पैसे 1000-500 जमावायचे आम्ही दिवसाला दोघांचे. तिचे 1000 माझे 1000. काय करायची, चिल्लर घेऊन दुकानवाला द्यायची आणि तिथून 1000-500च्या नोटा घेऊन यायची. आणि हे घेऊन आलेले पैसे आता जवळजवळ आमच्याकडे 4.5 ते 5 लाख आहेत. आम्हाला भिकाऱ्यांना कोण बदलून दिलो, हा आम्हाला भिकाऱ्याला कोण बदलून देईल का नाही. मुलीला चोप देतोय विठाला विठाला. म्हणजे मी सांगायचं काय तात्पर्य, की कुठलीही देवता असो, तिचं काय होतं या ठिकाणी वर्णन केलं का आपल्याला समजते. आता जो अभंग घेतलेला आहे जगद्गुरुवाऱ्यांचा, यामध्ये यातली 5 देवता कोणती आहे, कोणती देवता आहे, तर भगवान श्री पांडुरंग परमात्मा आहे. तुम्ही मला कसं काय, बघा मानवी जीवन जगत असतो ना आपण, मानवी जीवन जगत असताना 2 प्रकारे जगलं पाहिजे. पहिला जीवन कशा प्रकारे जगलं पाहिजे, तर संपन्नतेने जगलं पाहिजे, आणि दुसरं आहे ते सफलतेने जगलं पाहिजे. कसं सांगतो बघा, पहिला काय सांगितलं मी तुम्हाला, पहिलं काय सांगितलं, जीवन संपन्नतेने जगलं पाहिजे. अहो या जगात बघा तुम्हाला सांगू जातो, कोरोनाचा काळ होता, कोरोनाचा काळ म्हणजे संपन्न जीवन या ठिकाणी योग्य नाही. जीवन जगायचं असेल तर सफलतेने जीवन जगलं पाहिजे. संपन्न जीवन योग्य कसं नाही बघा सांगून जातो. एक दृष्टांत सांगतो, ऐका ऐकता, झोपले काय ना, नाही तर तिथून पळून जाईल. विठाला विठाला काय होतं, संपन्नता सांगतो. एक 150 कोटीचा मालक, किती कोटीचा, ठाण्यात घडलेली खरी घटना आहे. ठाण्यामध्ये हा 150 कोटीचा मालक कोरोनाच्या काळामध्ये दगावला. काय झाला, दगावला गेल्यानंतर त्याला पीपी किट मध्ये भरण्यात आलं आणि त्याचं प्रेत गावी घेऊन आले. गावी घेऊन आल्यानंतर त्याला स्मशानामध्ये जाण्यासाठी नेण्यात आलं. पण ती गाडी स्पेशल होती. तेव्हा गाडी स्पेशल असायची की नाही, कोरोनामध्ये प्रेत जो आणला तो गाडी स्पेशल असायची. ती गाडी स्पेशल आली, त्यांनी त्या माणसाने त्याला स्ट्रेचरवर टाकला आणि त्याने त्या ठिकाणी जाळायचा प्रयत्न केला. जाळायचा प्रयत्न करताना जो सरण रचलेला होता त्याच्यावर त्याला टाकताना तो खालीच पडला माणूस. आता हे 150 कोटी कोणासाठी कमवले त्यांनी, 150 कोटी कोणाला कमवले, संपन्नता आहे नाही, 150 कोटी पोरांसाठी जमवले ना. अहो त्यातून एखादा पोरगा सुद्धा त्या ठिकाणी काय झाला गेला, ते जाऊ द्या, त्याची धर्मपत्नी ती सुद्धा त्या ठिकाणी गेली नाही. मग काय केलं, शेवटी त्याला बांबूवर उचललं आणि त्या साधनावर ठेवण्यात आलं. किती कोटीचा मालक, किती कोटीचा. मग संपन्नता चांगली आहे का, किती संपत्ती असू द्या, काय आहे का. या ठिकाणी दुसरं उदाहरण पहा, कोणतं, तुकोबारा सांगतात, सांगा ती कवडी गेली नाही, सांगा ती कवडी गेली नाही, सांगा ती कवडी गेली नाही, तुका म्हणे ज्याची संपदा केवडी, तुका म्हणे ज्याची संपदा केवडी, तुका म्हणे ज्याची संपदा केवडी, ज्याची संपदा केवडी, सांगा ते कवडी नाही, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी
तुकोबाराय सांगतात प्रमाण देतात. काय प्रमाण देतात? तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. किती श्रीमंत होता रावण? किती श्रीमंत? साधी श्रीमंती का? कोट्यान कोटी घरं कसली होती? तांबे आणि पितळेची. आणि 7 कोटी म्हणजे 7 कोटी घरं कसली होती? शुद्ध कांचनाची. एवढी संपत्ती. आणि तुकोबाराय त्याला सांगतात की त्याच्या ठिकाणी काय गेली नाही? कवडी सुद्धा गेली नाही. मग जीवन संपत्ती जगण्यापेक्षा जीवन मानवाने कसं जगलं पाहिजे? या ठिकाणी सफळतेने जगलं पाहिजे. सफळता म्हणजे काय? तुकोबाराय ते त्याचंही उत्तर देतात. काय? विठ्ठलची एक देखली या विठ्ठलची एक देखली या विठ्ठल रे देखली या विठ्ठल रे तुका म्हणे जन्माला सार्थक विठ्ठलची एक देखली या. ओ विठ्ठलाची एक देखली या. विठ्ठलाची एक देखली या. तुका म्हणे जन्माला सार्थक विठ्ठलाची एक देखली या विठ्ठलाची एक देखली या विठ्ठलाची एक देखली या. जीवन तुमचं सफळ व्हावं तुम्हाला वाटत असेल ना तर काय करावं लागेल? काय करा तुम्ही? जाऊन मंदिरात बघाल विठ्ठलची एक. तसं का? नाही महाराज. ते ब्रह्मतत्व प्राप्त करून घ्यावं लागेल. विठ्ठल साधा सुद्धा नाही महाराज. अहो मायेपासून अलिप्त असणार असा भगवान पांडुरंग परमात्मा त्याला प्राप्त करण्यासाठी आपल्याला सुद्धा हे सर्व सोडावं लागेल. त्याच्या ठिकाणी चिंता आपले एक करावं लागेल. तरच तुमच्या जन्माचं काय होईल या ठिकाणी सार्थक होईल. विठ्ठला विठ्ठला या ठिकाणी अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात. काय म्हणतात? सुंदर ते ध्यान. काय म्हणतात? सुंदर ते ध्यान. मला तुम्हाला एक प्रश्न करायचा आहे. आता सर्वांनी कान देऊन ऐका. सुंदर ते ध्यान म्हणतात तुकोबाराय. पण मला तिथं म्हणायचंय काय माहिती का? भगवान तुकोबाराय त्या ठिकाणी म्हणतात भगवान सुंदर आहे. पण मला त्या ठिकाणी म्हणायचं का भगवान सुंदर नाही. मग तुम्ही माझ्या बाजूने का तुकोबारायच्या बाजूने? तुकोबारायच्या. तुम्ही सगळे का? तुम्ही बाबा तुकोबारायच्या. नाना तुम्ही? हा मामा तुम्ही? सगळे का तुकोबाराय? हा एक पण नाही. बघा मग तुम्हाला खोटं पाडलं मी. वकील आहे मी वकील. समजलं का? विठ्ठला तुकोबाराय म्हणतात त्या ठिकाणी भगवान परमात्मा कसा आहे? सुंदर आहे. मी म्हणतो या ठिकाणी भगवान परमात्मा सुंदर नाही. मग तुम्ही सगळे कुठे माझ्या विरुद्ध पक्षातले आहे का नाही? मगेश काय विरुद्ध पक्ष ना? नितीन दादा विरुद्ध पक्ष. बघा मी एकटा लढी ना तुमच्यासोबत. हा लक्षात ठेवा. काय होतं? तुकोबाराय म्हणतात भगवान परमात्मा सुंदर आहे. मी म्हणतो भगवान परमात्मा सुंदर नाही. मी तुम्हाला पटवून देतो. बघा सौंदर्य शास्त्र सांगतं. काय सांगतं? सौंदर्य शास्त्र सांगतं. काय सांगतं? भगवान परमात्मा कसा आहे? हा भगवान परमात्मा कसा आहे? हा सुंदर आहे. अहो सौंदर्य शास्त्र सांगतं गोऱ्याला गौरवर्णाला काय सांगतं? सुंदरतेचा मार्ग आहे. गौरवर्णाला आहेत की नाही? आता एक उदाहरण पकडा. भांड्या महाराजांना बघा. बघितलं का? आता निर्गुण झाला बघा. आता तुम्ही यांच्या दोघांमध्ये सुंदर कोण आहे सांगा? अहो सांगा ना लाजू नका. सुंदर कोण आहे? हो सौंदर्य शास्त्र सांगतं सुंदरता कशाला म्हणतात? जो गौरवर्णाचा आहे म्हणजे जो गोरा आहे त्याला सुंदरतेचा मार्ग भेटतात. मग आता याच्यामध्ये सुंदर कोण झाला? मग आता तुम्हाला सांगतो तुमचा भगवान परमात्मा सुंदर आहे का? गोरा आहे का? कसा आहे तो? साधा काळा आहे का?
हा कसा आहे? ठाईचाची काळा अनादि बहु काळा म्हणून वेदाचा लावी हेला म्हणून वेदाचा लावेला म्हणून वेदाचा लावेला म्हणून वेदाचा ठाईचाची काळा अनादि बहु काळा कसा येतो? साधा काळा आहे का? काळा कुट्ट भांड्याकडे बघूच नका, भांड्यापेक्षा काळा. किती काळा? मग आता तुम्ही सांगा भगवान परमात्मा सुंदर आहे का? तरी पण नाही का? तरी पण नाही येत तुम्ही माझ्या हा अजिबात नाही का? एक मत नाही फुटत का? हा कोणच नाही ना? बघा अजून सांगतो भगवान परमात्मा कसा आहे? सुंदर आहे. हा मी सांगितलं तुम्हाला कसा आहे तो? ठाईचाची काळा अनादि बहु काळा असा असणारा काळा तो भगवान परमात्मा. तो तुमचा देव, माझा देव नाही. तो कोणता देव? कारण का मी कुठला आहे? विरुद्ध पक्ष वेगळ्या पार्टीतला आहे. तुमची पार्टी वेगळी, माझी पार्टी वेगळी. मग मी सांगतो काय झाला? भगवान परमात्मा कसा आहे? काळा आहे. ठाईचाची काळा आहे. त्यांनी वेदाला चाळा लावलेला आहे. मग असा असणारा भगवान परमात्मा सुंदर आहे का? तरी पण नाही का? रात्रभर कीर्तन करे उठू देणार नाही कोणाला. रात्रभर इथं थांबायचं. जोपर्यंत सुंदर तुम्ही माझ्या बाजूने येत नाही ना तोपर्यंत मी बोलणार. हा विठाला 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. मग तुमचा हा भगवान परमात्मा आहे तो सुंदर आहे का? बघा पटवून देतो. अजून काय सांगू तुम्हाला? बघा त्याने कमरेवर हात ठेवले. कशावर? उभे विटेवर. कशावर उभा आहे तो? हा अभंग आहे ना महाराज. बघा यामध्ये वर्णन केलेलं आहे. कोणी? जगद्गुरु तुकोबारायाने भगवान पांडुरंग परमात्म्याचं वर्णन केलं आहे. पण वर्णन करताना दोन प्रकारे केलं आहे. पहिल्या 3 चरणामध्ये तुकोबाराय वर्णन करतात. कसला? तुकोबाराय वर्णन करतात स्थूल परमात्म्याचा. कुठल्या? स्थूल परमात्म्याचा. आणि 4थ्या चरणामध्ये येतो सूक्ष्म परमात्म्याचं वर्णन करतात. काय म्हणतात? पहिल्या 3 चरणामध्ये सूक्ष्म स्थूल वर्णन करतात आणि 4थ्या चरणामध्ये सूक्ष्म वर्णन करतात. आणि पहिल्या 3 चरणामध्ये तटस्थ स्वरूपाचं वर्णन करतात. कसल्या? यासाठी काय पाहावं लागेल? काय पाहावं लागेल? पंचदशीला महाराज विठाला विठाला पंचदशी आपल्याला पाहावं लागेल. त्यासाठी त्यामध्ये समजा तुम्हाला तटस्थ काय आणि स्वरूपगत काय. भगवान परमात्म्याचं 3 चरणामध्ये तटस्थ स्वरूपाचं वर्णन करतात तुकोबाराय. आणि 4थ्या चरण आहे. 4थ्या चरणामध्ये काय सांगतात तुकोबाराय? सूक्ष्म स्वरूपच वर्णन करतात. विठाला विठाला मग तुम्ही म्हणाल तटस्थ म्हणजे काय? तटस्थ म्हणजे काय? मग तुम्हाला सांगतो बघा काय होतं. जेव्हा कीर्तनला यायची पहिला सुरुवात असते. महाराज मी आलो गावामध्ये. आल्यानंतर तिथं 4-5 माणसं बसली होती. त्यांना विचारलं गेलं. आता हा उदाहरण आहे. त्याचा तुम्ही मला काय तुम्हाला माझं घर माहिती नाही का? उदाहरण आहे, दृष्टांत आहे. काय होतं? मी गावात आलो. तिथं 4-5 लोक भेटली माझगावच्या स्टॉपवर. त्याने विचारलं मंगेश दादाचं घर कोणतं? त्याने सांगितलं का ते समोर आले आणि त्याने सांगितलं असं बोर्ड दाखवला. कावळा बसलाय ना ते कोणाचं घर? ज्या घरावर कावळा बसलाय ना ते कोणाचं घर? मंगेश दादाचं घर. ठीक आहे. तिथून चालत 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 आलो. मंगेश दादाच्या घराच्या समोर उभा राहिलो. कावळा तिथून उडाला आणि बसला कुठल्या? दुसऱ्या घरावर जाऊन बसला. म्हणजे बाजूच्या घरावर बसला. तिथं गेल्यानंतर 3ऱ्या घरावर बसला. तिथून गेलो 4थ्या घरावर. आता 4थ्या घरात जाणार मी आतमध्ये. तेव्हा पण उडून गेला. उडत 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 माझगाव मधून कुठे गेला? कुठे गेला? अहो नागगावला गेला ना स्वातीताईकडे. मग असा असा फिरत 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 गेल्यानंतर त्या साईडने तिकडे कुठे आलो? समोर आलो. समोर आल्यानंतर पुन्हा त्या मुलांना विचारलं मी का रे तुम्ही मगाशी सांगितलं की नेमकं मंगेश महाराजांचं घर कोणतं? त्याने विचारलं. त्याने सांगितलं महाराज तुम्हाला महाराज कोणी बनवलं बोलते? अहो सारं तुम्हाला दाखवलं घर समजत नाही. हा तुम्हाला महाराज कोणी बनवलं? तेव्हा त्या मुलांना म्हटलं बाबा नीट सांगा ना कुठलं घर आहे मंगेश महाराज? त्याने सांगितलं मल्हारी मारताना देवस्थान आहे ना त्याच्या पाठचं घर आहे. कोणतं?
तुम्हाला जेव्हा दाखवलं कावळा ज्या घरावर बसलेला होता ना, ज्या घरावर दाखवला त्या तो घर आहे ना, तो मंगेश महाराजांचा आहे. पण ठीक आहे बाबा, मला तेवढं समजत नाही, पुन्हा एकदा सांग ना तू. हा, तो मुलगा सांगतो, बघा महाराज एक काम करा, जो मल्हारी मार्तंड देवस्थान आहे त्याच्या पाठीमागचा जो घर आहे, पाठीमागे आहे तो घर, तो कोणाचा आहे? मंगेश महाराजांचा. माझा दृष्टांत या ठिकाणी संपला. म्हणजे कधी असणार आहे कावळा, कधी असणार आहे कावळा, कधी नसणार आहे. म्हणजे कधी कधी असणार आहे आणि कधी कधी नसणार आहे, असा जो आहे वर्णन, तो कुठल्या वर्णन केला आहे? तटस्थ वर्णन आहे. विठाला विठाला बघा, सुंदर ते ध्यान उपविटेवरी करकटावर ठेवून या. सुंदर ते ध्यान उपविटेवर आहे, आता आहे, पण याच्या अगोदर कधीतरी हल्ला असेल की नाही? आता कमरेवर हात घेतलेले आहेत किंवा आता विटेवर उभा आहे, पण विटेवरून कधीतरी खाली उतरला असेल की नाही? हा, नाही उतरला का? सांगतो का मला उदाहरण? दिवाळीची पहाट होती, दिवाळीची पहाट. सकाळी सकाळी नामदेवरायांची आई नामदेव महाराज सांगते काय, अरे दिवाळीची पहाट आहे, सगळी लहान मुलं सगळी बाहेर काय करतात? अभ्यंग स्नान करतात. कधी दिवाळीत करतो आपण स्नान? कधी करतो? अरे बाबा ना, दिवस नाही माहिती का तुम्हाला? नरक चतुर्दशी. हा, त्या दिवशी आंघोळ करतो की नाही आपण? त्या दिवशी स्नान करत होते नामदेवराय आई म्हणाली काय, नामा एक काम कर, काय तू राहुलात जा आणि भगवान पांडुरंग परमात्म्याला माझा निरोप सांग. काय सांग? अधिकार किती नामदेवरायांचा? नामदेवराय भगवंतापाशी गेले. नामदेवराय भगवंताला सांगतात, देवा तुला बोलवलंय कशासाठी? स्नानासाठी, अभ्यंग स्नानासाठी. अरे नामा, स्नानासाठी गेलो असतो, पण बाबा एक काम कर तू, या ठिकाणी जर मी तो स्नानासाठी गेलो, आता बडवे येतील, काकडा चालू होईल, मग या ठिकाणी कोण उभा राहील? कोण म्हणतंय? भगवान परमात्मा. नामदेवराय तुम्ही म्हणाल भगवान परमात्मा नामदेवरायचं दगडाची मूर्ती नामदेवरायसोबत कशी बोलत असेल? अहो, बोलण्याचं जाऊ द्या. नामदेवरायच्या हातून जेवले भगवान परमात्मा, पांडुरंग परमात्मा. तर जेवणात याचं काय, स्नानाचं काय वेगळंच आहे. विठाला विठाला भगवान परमात्म्याला सांगतात कोण? नामदेवराय. देवा तुला इकडे या ठिकाणी आईने काय बोललोय, घरी बोललोय, तुला त्या ठिकाणी जावं लागतंय, मग काम कर ना. देवा मला एक युक्ती सुचली. कोण म्हणतंय? नामदेवराय देवाला युक्ती सांगतात. एरवी देवच आपल्याला युक्ती देत असतो, पण या ठिकाणी नामदेवराय देवाला सांगतात युक्ती. काय म्हणतात नामदेवराय? देवा एक काम कर, तुझी स्वरूपता मुक्ती आहे ते काय कर, या ठिकाणी मला दे. मग मी काय करीन? तुझ्या स्वरूपा म्हणजे तुझ्यासारखा दिसणार नाही मी. मग या ठिकाणी उभा राहील आणि तू काय घरी जाऊन स्नान करून ये ना. ठीक आहे, पांडुरंग परमात्माने स्वरूपता मुक्ती दिली. नामदेवराय त्या विटेवर उभे राहिले. नामदेवराय विटेवर उभे राहिले, अंगुलवरती भेट. नामदेवराय म्हणतात, देवा लवकर ये रे बाबा, ही भेट तुझी मला जमणार नाही, आम्हाला या ठिकाणी उभं राहण्याची काय नाही, सवय नाही. काय कर तू, लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न कर. ठीक आहे, नामदेवराय म्हणतात. देव म्हणतो लगेच येतो मी जाऊन. देव त्या ठिकाणून गेले निघून. पण जाता देवाने सांगितलं नामदेवरांना, नामदेवा या ठिकाणी कोण येईल? बडवे येतील, काकडा चालू होईल. काकडा चालू झाल्यानंतर गरम थंड पाणी आणतील. कसला पाणी आणतील? आता दिवस कोणते आहेत? हा, गरम पाणी ओढतील, अजिबात हालायचं नाही. गार पाणी ओढतील, अंगाला काटा येऊ द्यायचा नाही. जर काटा आला तर काय होईल? बडवेना या ठिकाणी समजेल ना. या ठिकाणी तुम्ही काय करायचं? अजिबात हालायचं नाही. ठीक आहे देवा, अरे किती सांगशील? दररोज तर मी काकडलं, दररोज तर मी पाहतो. कोण म्हणताय? नामदेवराय देवाला म्हणतात, किती सांगशील? जा ना बाबा लवकर. हा, भगवंत तिथून निघून गेले. नामदेवराय ते बडवे आले स्नानासाठी. या ठिकाणी भगवंताला उठवण्याचा प्रयत्न केला. उठा पांडुरंगा, आता दर्शन द्या सगळा. Hare
झाला उदय सरली निंद्रेची वेळा. काय करा आता, उठा. कोण म्हणतात? तुम्ही उठू नका, तुम्ही बसा. नाही तुम्ही उठून परत सुटाल. विठाला विठाला या ठिकाणी नामदेवरायांच्या पाशी बडवे आले. बडव्याने काय केलं? गरम थंड पाणी ओतलं, या ठिकाणी दूध ओतलं, दही ओतलं, मध ओतली, सगळी नाका तोंडात गेली नामदेवरायांच्या. तरी नामदेवरायांनी चूप, काही म्हणले नाही, काही बोलले नाही. झालं, स्नान झालं. स्नान झाल्यानंतर अशी प्रथा आहे पांडुरंग परमात्म्याच्या समोर. काय पकडलं होतं? 1.25 किलो लोण्याचा गोळा. या ठिकाणी नामदेवरायांसमोर 1.25 किलो लोण्याचा गोळा धरण्यात आला. आणि काकड्याची अशी प्रथा आहे की 1.25 किलो लोण्याचा गोळा देवासमोर पकडतात आणि दादा डोळे झाकून घेतात ते कडवे आणि काकडा फिरवतात. आता तो 1.25 किलो लोण्याचा गोळा नामदेवरायांसमोर राहिला. नामदेवराय कोण आहेत? आपल्यासारखेच आहेत ना. हा, मग या ठिकाणी आपल्याला 1.25 किलो लोण्याचा गोळा दिसला. सुटलं का पाणी? हा, सुटलं का? पाणी सुटेल ना. या ठिकाणी लोण्याचा गोळा पाहिला नामदेवरायांनी. काय केलं? अरे बडव्याने डोळे झाकले, ही चान्स आहे आपल्याला. काय करायचं? थोडं तरी चाकून पाहू. या ठिकाणी जिभेला कशाची चव लावायची नाही बरं का. एकदा का जिभेला चव लागली का ते 17 वेळेला बनवून खावं लागते आपल्याला. हा, लागते का नाही खावं? मग या ठिकाणी नामदेवरायांच्या समोर जो लोण्याचा गोळा बघितला नामदेवरायांनी, सहजच जीभ येऊ नये पण सहजच जीभ बाहेर आली. एक फक्त घास मारला जिभेने. नामदेवरायांची जीभ गरम झालेली. सकाळी बघा, आपल्याला सकाळी पहाटे खूप भूक लागते. लागते की नाही? तुम्हाला लागते की नाही? मला भरपूर लागते बाबा. तुम्हाला लागते की नाही माहिती, पण मला लागते. मग त्याच वेळी नामदेवराची जीभ तापलेली होती. लोण्याच्या गोळ्यामध्ये जीभ घुसल्याबरोबर लोण्याचा गोळा अलगद झाला ना. कपकन घातला, गेला आतमध्ये. नामदेवरांनी एवढा घास खाल्ला असेल. पुन्हा नामदेवरांना बघा जिभेला चटक लावू नये, मी सांगते मी तुम्हाला. कारण का नामदेवरांनी एकदा खाल्लं, पुन्हा सुद्धा खायला गेले नामदेवराय. नामदेवराय अर्धा पूर्ण खाल्ला ना, म्हणजे 1.25 किलो मध्ये अर्धा काढा किती झाला? 200-250 ग्राम खाल्ला ना डायरेक्ट अलगद. नामदेवरांनी ते खाल्ल्यानंतर बडव्यांचं लक्ष गेलं ना. हा, बडव्यांचं लक्ष गेलं. अरे काय नामदेवराय रुपये म्हणजे ज्या भगवंताने कधी न खाणारा लोण्याचा गोळा आज काय केला? खाल्ला. मग या ठिकाणी बडव्यांना देवांनी लोण्याचा गोळा खाल्ला याचा आनंद झाला नाही. आपल्या हातून भगवंताने नैवेद्य प्राशन केले याचा आनंद झाला नाही त्यांना. त्यांना वाटलं आता यातून अर्धा लोण्याचा गोळा गेला, देवाने खाल्ला, उद्या लोण्याचा पूर्ण गोळा खाईल. मग आपलं कसं? विठाला 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 भगवंत आपल्याकडून काहीतरी खाते याचा आनंद व्हायला पाहिजे की नाही? तुम्ही एक पुरणपोळी घाला तर देवाला, तुम्हाला आनंद होईल का? आनंद होईल का? दररोज देवाने एक पोळी खाल्ली तर माझं कसं व्हायचं? हा, विठाला 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 देवाने खाल्लं तर आपल्याला त्या ठिकाणी काय होईल? आनंद होईल का? नामदेवराय त्या ठिकाणी ते खाल्लं नामदेवरायांनी. मग कधी भगवान परमात्मा विटेवर उभा होता, कधीतरी खाली उतरला की नाही? कोणासाठी उतरला? नामदेवरायांसाठी खाली उतरला ना. हा, मग या ठिकाणी कधी विटेवर असणारा भगवान परमात्मा तो खाली उतरला. म्हणजे हे कसलं लक्षण झालं? तटस्थ लक्षण झालं. बघा, विटेवर असणारा भगवान परमात्मा खाली उतरला आणि त्यांनी काय ठेवलं? विटेवर सुंदर ते ध्यान उभे विटेवर आणि कर कटावर ठेवून या. काय केलं? कमरेवर हात ठेवले. मग भगवान परमात्मा तटस्थ आहे, तटस्थ आहे ना. मग कमरेवर हात ठेवले, कधीतरी खाली घेतले असतील की नाही? कधीतरी घेतले असतील की नाही खाली? अहो घेतले नाही. एक अभंग पहा तुम्ही, त्याच्यामध्ये भक्तांच्या घरी भगवंताने कामे केलेली आहेत. कोणतं? उच्च नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखुनिया, दासी पुत्र कन्या विधुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षे प्रल्हादासी, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीरांचे मागे शेळविनी, सजन कसा या विकू लागे मांस,
माळ्या सावत्यास करू लागे नरहरी सोनारा घडू कुंतू लागे चोखा मेळा संगे ढोरे उडी. हे मला दृष्टांत सांगायचं आहे. कोणता? चोखा मेळा संगे ढोरे उडी. काय झालं महाराज? ओला दुष्काळ झाला. ओला दुष्काळ झाल्यानंतर त्या ठिकाणी अनेक ढोरं बोला अनेक माणसं मेली गेली. त्या ठिकाणी ढोरं वाढण्याचं पहिला काम कोण करायचे? हा म्हणजे नीच जातीचे असे लोक असतील खालच्या जातीची त्यांना काय करायला लागायचं? ते ओढावं लागायचं. मग त्या असल्या खालच्या जातीमध्ये जन्माला आले कोण? चोखा मेळा. चोखा मेळा त्यांच्या सोबत काय करायचं? भगवंत ढोरे ओढण्याचं काम म्हणजे मिळलेली ढोरं काय करायचं? ओढण्याचं काम. काय कोण करायचा? भगवान पांडुरंग परमात्मा. दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी ज्ञानियांची भिंत अंगे ओढी. कोण ओढतंय? किंवा चोखा मेळा संगे ढोरे नामियाची जणी सवेवेची सेनी धर्मा घरी पाणी वाई झाडी नाम्या सवे जेवी नवे संकोचित ज्ञानियांची भिंत. अहो जगाचा पालनहार जगाचा पालक नाथ महाराजांचे काय करायचा? कावडीने पाणी घाले चक्रपाणी वडीने पाणी घाले चक्रपाणी कावडीने पाणी घाले चक्रपाणी कावडीने पाणी घाले चक्रपाणी जरी म्हणे कावडीने पाणी वाहण्याचं काम कोण करायचा? भगवान परमात्मा. कोणाच्या घरी? नाथ महाराजांच्या घरी. काय करायचं? अहो स्वतःला गंध उघडण्याचं काम स्वतःलाच. हा कालवायला काय करायचं? आपल्या हातावर काय करायचा? गंध उघडायचा. कोणासाठी? स्वतःसाठीच गंध स्वतःच उघडून द्यायचा नाथ महाराजांना. मग ही काम कशाने केली भगवंताने? आपल्या स्वतःच्या मग कमरेवर कधीतरी घेतलेला भगवान परमात्म्याचा हात आली की नाही खाली? हा असं असणार भगवान परमात्मा. कसं त्याचं स्वरूप आहे? तर तटस्थ स्वरूप आहे. विठ्ठला विठ्ठला तुळशीहार गळा कासे पितांबर. काय केलं भगवंताने कमरेला? कमरेला काय लावलंय? कासे पितांबर घातलं. पितांबर आता घातलाय पण कधीतरी देवाचा पितांबर सुटलेला की नाही? हा कधी? नामदेव महाराजांचं कीर्तन चालू आहे. हा आणि त्या ठिकाणी नामदेव महाराजांचं कीर्तन चालू असताना काय झालंय? भगवंताचं त्या ठिकाणी एवढा कीर्तनाचं महत्व बघा. असा जगाचा मालक असणारा त्या कीर्तनामध्ये काय करायचा? नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळा पितांबर. नाचता देवाचा गळा पितांबर. नाचता नाचता देवाचा गळा पितांबर. नाचता नाचता देवाचा गळा पितांबर. सावध होई देवायसे बोले कबीर. हो सावध होई देवायसे बोले कबीर. सावध होई देवायसे बोले कबीर. वाळवंटामध्ये नामदेवरायांचं कीर्तन चालू आहे. नामदेवरायांचं कीर्तन चालू असताना त्या ठिकाणी काय झालं? कीर्तन चालू असताना जणी आई म्हणतात. काय म्हणतात? हो आळंदीचे ज्ञानोबा आहे. चाल म्हणा चाल. तेव्हापासून आळंदीचे काय फेमस आहेत महाराज? कधीपासून फेमस आहेत? अहो वाळवंटामध्ये कीर्तन चालू आहे पंढरपूरला आणि त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबा कीर्तनात चाल म्हणा येतात. आणि एवढा मोठा अधिकार कोणाला होता तो? कोणाला? अहो जनाबाई सांगतात. मग जनाबाईंना अधिकार किती मोठा? माऊली ज्ञानोबाला सांगतात हो आळंदीचे ज्ञानोबा आहे. काय म्हणा? चाल म्हणा. अहो माऊली ज्ञानोबा चाल म्हणणार मग ती रंगात येणार नाही का?
अहो माऊली ज्ञानोबारांच्या अंश इथे आल्यानंतर ते चाल म्हणल्यानंतर एवढा आनंद होतोय. मग स्वतः माऊली ज्ञानोबाराय चाल म्हणतात. किती आनंद झाला असेल भगवान परमात्म्याला. भगवान परमात्मा बेभान झाले, असे जोरात नाचायला लागले, असे जोरात नाचायला लागले. काय झालं? अहो पितांबर गाडला तरी देवाला माहिती नाही ना. तसेच आमचे पोरं जेव्हा नाचतात ना, कधी कधी धोतर सुटला ते सुद्धा समजतं ना. विठाला विठाला त्या ठिकाणी देवाला सांगावं लागतंय. कबीर महाराज सांगतात त्या ठिकाणी, सावध होई देवा तुमचा सुटला पितांबर. तरी पण देवाचं लक्ष नाही. शेवटी कबीर महाराजांनी त्या ठिकाणी भगवंताला सावध केलं. मग कधी कमरेला असणारा पितांबर. मला वाटतं देवापासून अशी व्यवस्था आहे असं वाटतंय मला. इतर कारण काय असेल माहिती नाही, पण महाराज अंकेश महाराज तेव्हापासून वाटतं ही व्यवस्था आहे. नाहीतर चाल रंगा द्यायच्या आणि कीर्तनकार उड्या मारायचा आणि काय व्हायचं. पितांबर सुटला तर कसं काय व्हायचं. म्हणून या ठिकाणी ही व्यवस्था आहे. विठाला विठाला कंठी कौस्तुभ मणी विराजित. गळ्यामध्ये कंठी कौस्तुभ मणी आहे भगवंताच्या. मग कधी असा गळ्यामध्ये कंठी कौस्तुभ मणी आहे आणि कधीतरी उतरला असेल की नाही, उतरला असेल की नाही भगवंत पांडुरंग परमात्म्याने. उतरला ना महाराज. भृगु ऋषींसाठी उतरला. काय केलं भृगु ऋषींनी जेव्हा या ठिकाणी लाथ मारल्या भगवंताच्या, मध्ये खड्डा पडलाय लाथेचा. बघा भगवंताच्या दिसतं, पायाचा शिक्का दिसतो. मग माझ्या भक्ताच्या कोमल राजाला तो जो कंठामध्ये कौस्तुभ मणी आहे तो ऋतू नाही. किती देवाला काळजी. माझ्या भक्ताच्या जो कौस्तुभ मणी गळ्याला माझ्या आहे तो भक्ताच्या ऋतू नाही. पिढीला कौस्तुभ घेतलेला हाती हातामध्ये घेतला कोणी. मग कधी गळ्यामध्ये असणारा कौस्तुभ मणी कधी काय केला. मग कधी हे भगवान परमात्म्याचं वर्णन आहे. हे कधी काय आहे राहणार आहे आणि कधी असणार आहे आणि कधी नसणार आहे. मग त्याला तटस्थ वर्णन म्हणतात. विठाला विठाला मग असा असणारा भगवान परमात्मा त्याचं जे ध्यान आहे ते कसं आहे. त्याचं जे ध्यान आहे कसं आहे. सुंदर ध्यान उभे विटेवरी. सुंदर ध्यान उभे विटेवरी. करकटावरी ठेवूनिया. करकटावरी ठेवूनिया. सुंदर काय तुकोबार या ठिकाणी म्हणतात अभंगामध्ये. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया. बघा या ठिकाणी मगाशी सांगून गेलो मी. काय सांगून गेलो. या ठिकाणी तुमचा भगवान परमात्मा कसा आहे तुम्ही म्हणता तुकोबार आहे. सुंदर म्हणतात की नाही तुकोबार या ठिकाणी. मग मी म्हणतो काय या ठिकाणी भगवान परमात्मा सुंदर नाही. आता आपली गाडी मगाशी कुठे होती त्या रुलावर आलेली आहे. कोणत्या पहिला कुठे गेलो आपण सरळ नांदगावला गेलो. नंतर पाठीवर वळून पुन्हा माझगाव मध्ये बसलो. समजला रोड. कसं आहे. काय केलं पहिला आपण पुढे गेलो आणि नंतर मागे पुन्हा रिवर्स माझगाव मध्ये. विठाला भगवान परमात्मा सुंदर आहे. मी म्हणतो भगवान परमात्मा सुंदर नाही. तुम्हाला पहिले सांगून गेलो काय. ठाईचाची काळा अनादी बहु काळा म्हणून वेदाचा आला लावेला. भगवान परमात्मा कसा आहे काळा आहे. मग या ठिकाणी सौंदर्यशास्त्र सांगतं काय गोऱ्याला महत्व आहे काळ्याला महत्व नाही. मग गोरा असेल तो काय आहे सुंदर आहे आणि काळा असेल तो काय सुंदर नाही. मग तुमचा भगवान परमात्मा कसा आहे तरी पण सुंदर नाही ना. अहो तुम्ही शास्त्राला मानत नाही का. शास्त्राला मानत नाही का तुम्ही. नाही मानत. सर्व बोलता विठाला विठाला विठाला
साईचाची काला अनादिकाल काळा म्हणून वेदाचाला लावेला. हा भगवान परमात्मा सुंदर नाही. तुम्हाला किती वेळा सांगितलं हा का सुंदर नाही? बघा महाराज, कधी कधी एखादी गोष्ट वाणाने नसली पण गुणाने तरी चांगली पाहिजे की नाही? हा मग तुमचा हा भगवान परमात्मा आहे, तो वाणाने कसा आहे? कसा आहे? अहो काळा आहे ना, आणि गुणाने तरी चांगला आहे का? त्याचे गुण काय आहेत? ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, ऐसा पुराण प्रसिद्ध केशव नाम याचा दातार, केशव नाम पंढरपुरी उभा विटेवर, पंढरपुरी उभा ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, केशव नाम याचा दातार, पंढरपुरी उभा विटेवर, भक्त पुंडलिकासाठी गवळण जसवंती पै सांगे, आले या कृष्णाचे नी मागे, येणे येणे ओ श्री रंगे, नवनीत माझे भक्षिले गवळण जसवंती पै सांगे. कसा या हा? अहो याचा इथं नाही, डायरेक्ट चोर आहे तर ढपा कुठं आहे? आता तरी बोला बाबा माझ्या पाठीत. अजून पण नाही का? अजून पण नाही का? अहो चोर आहे ना तर चोर, तरी पण अरे देवा आता काय करायचं? ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, केशव नाम याचा दातार, पंढरपुरी उभा विटेवर, भक्त पुंडलिकासाठी. मग कसा या? हो एवढा चोर असणार तरी पण तुम्ही त्याच्या बाजूने का? माझ्या बाजूने एकी नाही का? अजून पण नाही का? अजून पण सांगू का? विठाला विठाला नितीनदा मंगेशदा आता तरी या. नाही का? अजून पण नाही? अजून सांगतो ना, रात्र गेली सगळं पण माझ्या बाजूने एक तरी घेईन मी. नाही तर माझा डिपॉझिट जप्त होईल ना. विठाला विठाला या ठिकाणी कसा आहे तुमचा देव? तुमचा देव कसा आहे? चोर आहे, तरी पण तुम्ही त्याच्याच बाजूने ना. अजून आहे का? महाराज खोटं बोलणं चांगलं का वाईट? खोटं बोलणं चांगलं का वाईट? मग हा तुमचा असणारा देव किती खोटं बोलतं, किती खोटं बोलतं. अहो माती खाल्लेली का नाही देवाने? आई गाई नाही खाल्ली ग म्या माती, आई गाई नाही खाल्ली ग म्या माती, आई गाई नाही खाल्ली माती, आई गाई नाही खाल्ली माती. बळीराम दादा हो बळीराम दादा, बळीराम दादा हो बळीराम दादा, बळीराम दादा खोटं बोलतो, खोटं बोलतो बळीराम दादा, बळीराम दादा खोटं बोलतो, खोटं बोलतो बळीराम दादा. माझ्या घरी आई गाई नाही खाल्ली माती, आई गाई नाही खाल्ली माती, आई गाई नाही खाल्ली माती. विठाला विठाला खाल्लेली की नाही माती?
खरं सांगा खाल्लेली की नाही? मग आता तरी अजून पण नाही का? अरे कसले पडले तुम्ही? अजून पण नाही. आई ग आई नाही खाल्ले तो असं नाही एवढा खोटा बोलतो बघा. खोटं बोलणं चांगलं की वाईट त्याने उत्तर द्यायचं जो आजपर्यंत कधीच खोटं बोलला नाही. खोटं बोलणं चांगलं की वाईट त्याने उत्तर द्यायचं जो आजपर्यंत कधीच खोटं बोलला नाही. आई एखादी अरे काय काय बांधत असतात महाराज ते स्वतः उलट प्रश्न करतात. महाराज तुम्ही सांगा हा प्रश्न आहे तो आम्ही तुम्हाला करतो तुम्ही सांगा. अहो जसं तुमचं तसं माझं विठ्ठला विठ्ठला हा जो तुमचा देव आहे त्याने माती खाल्लेली की नाही तरी पण काय म्हणतो खाल्लीच जाऊ द्या. आई ग आई नाही पाहिली आम्ही माती पाहिली मी माती काय म्हणतो पाहिली सुद्धा नाही खाल्ल्याचा लांब. मग हा बळरा कसा सांगतो काय अहो तो तर माझा पक्षपाती. कोण आहे तो माझा पक्षपाती आहे म्हणजे माझ्या विरुद्ध त्याने बॉम्ब भरलाय. तेव्हा तो तुला आई सांगतो काय सांगतो यांनी माती खाल्ली. आणि आताचे काय काय खातात विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला मला वाटतं तेव्हापासूनचीच परंपरा आहे. विठाला विठाला मग असा असणारा भगवान परमात्मा हा सुंदर आहे का? तरी पण का अरे कधी बदलणार तुम्ही? अहो मी म्हटलं तुम्हाला चांगला पद देतो नको का? जिथं चांगलं खाता येईल तिथला पद देतो तरी पण नको. हा मग आता काय करावं लागेल? मला माघार पण घ्यावं लागेल. काय करावं लागेल? घेऊ का माघार पण? का जास्त वाजले ना आपल्याला ते गाडीपर्यंत पोहोचवायचे कुठपर्यंत जेवढं आपलं चिंतन आहे. आज जास्त काय बोलणार नाही मंगेश महाराज नितीन दादा आज जास्त काय बोलणार नाही. का माहितीये का? तुम्ही पिक्चर बघितले का? पुष्पा बघितलं का? KGF बघितलं का? टू बी कंटिन्यू लास्टला टू बी कंटिन्यू. जर तुम्ही पुढल्या वर्षी तारीख दिली तर दुसऱ्या शब्दात बोलेन. जर या वर्षी तारीख दिली ना तर मी फक्त सुंदर शब्दावर बोलणार आहे. पुढल्या वर्षी तारीख दिली तर मग कमरेवर हात का घेतले भगवंताने ते सांगेल. म्हणजे टू बी कंटिन्यू माहिती का? KGF आणि पुष्पा. जर पुढल्या वर्षी तारीख दिली तर आणखीन पुढचं पुढल्या वर्षी आणखीन पुढचं. विठाला सगळ्यांनी शांत राहा आवाज येईल. आहे का जनरेटर? सर्वांनी शांत राहा सर्वांनी शांत. आवाज येतो आवाज येतो. आता मी कुठं आलेलो कुठपर्यंत आलेलो? माती खाली माती खाली. विठाला विठाला तुमचा भगवान परमात्मा काय करतो? खोटं सुद्धा बोलतो. आता तरी माझ्या बाजूने या नाही ना? मग आता काय करावं लागेल? मला तुमच्या बाजूने यावं लागेल. नाही तर काय होईल? आता माझं रिपोर्ट तर जप्त होईलच पण तुमच्यामध्ये आलं तर चांगलं थोडा पद भेटलं तर भेटलं. द्याल का मला पद? हा देता का? हा देता का? चालेल तुमच्या बाजूने येतो. आता मला तुम्हाला सांगायचं आहे आता कसं चिंतन खरं आहे ते चिंतन यायला लागलं. आता भगवान परमात्म्याचं वर्णन करतात ना तुकोबार आहे या ठिकाणी कशा प्रकारचं आहे या मग तुम्ही म्हणाल काय मग आतापर्यंत एवढं तुम्हाला भगवान आमच्याच साईडने यायचं होतं मग आज आतापर्यंत हे का सांगितलं? बघा तुकोबार त्याचं सुद्धा उत्तर गाथेमध्ये देतात. खालवून खुंट आधी करावा बळकट. काय करावं लागतं? आता जुन्या माता माऊली आहेत त्यांना माहिती आहे. कोण जुन्या आहेत का? कोण जुन्या? आता दिसत पण नाही मला. आता झोपायची चान्स घेऊ नका. काळोख झालं लगेच झोपी जा. या ठिकाणी काय होतं? तुकोबारा उत्तर देतात. हळवुनी खुंट आवाज येतं का शेवटपर्यंत? हळवुनी खुंट आधी करावा
बळकट. पहिले ज्या जुन्या स्त्रिया आहेत त्या आहेत ना, त्या काय करायच्या, जात्यावर दळण दळायच्या. जात्यावर माहिती का? हा, जातं माहितीये का? अहो ते आता हळूहळू जातं 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 करून लुप्त झालं ना, ते जातं. मग या ठिकाणी तो कुंटा आहे. तो कुंटा काय करतात, त्या बाया काय करायच्या, तो कुंटा लावायच्या आणि त्यावर काय टाकायच्या, काय टाकायच्या, हा फटका टाकायच्या. फटका टाकल्यानंतर पुन्हा काय करायच्या, हलवून बघायच्या का. अहो तो अगोदर तुम्हाला कुंटा आहे तो फिट करायचा आहे, गच्च करायचा आहे, मग त्याला हलवण्याची गरज काय ना. मग काय करावं लागतं, तो हलवून कशासाठी बघता तुम्ही, तो बळकट फिट्ट बसलाय की नाही. मग आतापर्यंत मी तुम्हाला हे चिंतन का सांगितलं, डायरेक्ट सुंदर ते ध्यान म्हणा भगवान परमात्मा सुंदर आहे हे का नाही सांगितलं. या ठिकाणी का नाही सांगितलं त्याचं उत्तर आहे का. या ठिकाणी तुम्हाला जर सहज सांगून गेलो असतो तर आज तुम्ही काय केलं असतं, हे चिंतन विसरला असता. मग आता तुम्ही पूर्वपीठिका ऐकली अभंगाची, काय ऐकली, हा म्हणजे पिक्चरचा धावता आशय दाखवतात ना, माहितीये का पिक्चर धावता आशय. हा तो धावता आशय पाहिला तुम्ही. आता खरं पिक्चर आहे. आता किती तास बसावं लागेल, किती तास असतो, नाही ना 3 तास. आता वाजले किती, 11, 12, 1 आणि विठाला विठाला. नाही कोणची नाही. काय करा माहितीये, टॉस मारा आणि हात वरती करा. सगळ्यांचे आहे ना, नक्की ना. नाही तर काय बुवा होता, एकच चरण सोडवला आणि बाकीचे चरण, एक चरण आज बघा आजच्या कीर्तनात तुम्ही एकच चरण सोडणार आहे, बाकीचे सगळे चरण सोडणार आहे. काय करणार आहे, फक्त एक सुंदर ध्यान उभे विटेवरी हा चरण सोडणार आहे आणि बाकीचे चरण सोडणार आहे. बघा समजा 2 माईक उभे आहेत, 2 माईक ऐका, इकडे लक्ष द्या. 2 माईक उभे आहेत, 2 माईक मधनं एक माईक चालू आहे आणि दुसरा माईक आहे तो पण काय चालू आहे. नाही समजलं, एक माईक चालू आहे दुसरा माईक पण चालू आहे. समजलं नाही, समजने वाले को इशारा करते हैं, विठाला विठाला याच्या अगोदर काय सांगत होतो, तुला कशाला इथं बोलवलाय, काय सांगायचं ते सांग, नाही तर हा तुला सांगायचं ते सांग, नाही तर नको सांगू, आहे ना. कोण कोण अशा मताचा आहे, अहो सांगा ना. मी आज याच्या अगोदर काय सांगत होतो, मी विसरलो. महाराज काय सांगत होतो, किती सांगत होते. अहो हलवणी कुंट आधी करावा, बळकट काय करावं लागतं, कुंट्याला ठोकावं लागतं आणि बळकट करावं लागतं. मग तुम्हाला अगोदर या ठिकाणी काय केलं, पूर्वपीठिका सांगून आधी बळकट बनवलं. कशासाठी, आता पुढचं चिंतन आहे का, कोणतं, तुकोबारा या ठिकाणी म्हणतात सुंदर ते ध्यान उभे विटे वरी कर कटावरी ठेवून या. कसं ध्यान आहे ते, मग तुमचा भगवान परमात्मा आपला, आता तुमचा नाही आपला झाला. हा आतापर्यंत कोणचा होता, आता पण तुमच्यातच ना. मग आपला असणारा भगवान परमात्मा कसा आहे, सुंदर आहे. बघा मी तुम्हाला सांगून जाईल. पहिला तुम्हाला सांगून गेलो काय, हा कसा आहे, ठाईचाची काळा, अनादि बहु काळा म्हणून वेदाचाला लावेला. मग पुन्हा पुन्हा प्रमाण घेण्याचं कारण काय, ऐका. कारण का बघा, हिवाळ्याचे दिवस असतील, हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही विहिरीत डोकावून बघा. हिवाळ्याच्या दिवसात विहिरीत डोकल्यानंतर काय दिसतं तुम्हाला, विहिरीचं, हा बघा पोरांना बरोबर माहिती आहे. विहिरीत एकदा डोकवलं हिवाळ्याच्या दिवसात पूर्ण खालचं काय दिसतं, तळ दिसतं. म्हणजे पाणी एवढं काळभोर असतं, कालक्षार असतं का, काय दिसतं त्यातलं तळ दिसतं. मग भगवान परमात्मा कसा आहे, हा काळा आहे, नुसता काळा आहे का, म्हणजे काळ्याचा अर्थ होतो शुद्ध. आता जे पाणी आहे ते कालक्षार आहे. कालक्षार बघितलं तर कालक्षाराच्या पाण्यातलं खालचं काय दिसतं आपल्याला, मग भगवान परमात्मा शुद्ध आहे. साधा शुद्ध आहे का, नाही, अतिशुद्ध अशा प्रकारचा आहे. ठाईचाची काळा, साधा काळा नाही, अनादि बहु काळा, ठाईचाची काळा.
असा असणारा भगवान परमात्मा अतिशुद्ध आहे, म्हणून भगवान परमात्मा सुंदर आहे. विठाला विठाला महाराज, तुमचा भगवान परमात्मा चोर आहे म्हणले की नाही, तर तुम्ही माझ्यावर उलट प्रश्न करा ना. मगाशी तर म्हणून गेला, काय म्हणून गेला हा, तर तू कसा आहे, भगवान परमात्मा तुमचा कसा आहे, चोर आहे असं म्हणून गेले ना तुम्ही महाराज. मग तुम्ही मला प्रश्न करा उलट. तेव्हा तर हुशार काय करत होता मोठा, की तुमचा देव असा आहे, तुमचा देव तसा आहे, आणि आता आमच्या बाजूला म्हणून लगेच चांगलं सांगायला लागला का. अहो असंच गोड बोलावं लागतं. कसं बोलावं लागतं, असंच गोड बोलावं लागतं. मग या ठिकाणी भगवान परमात्मा कसा आहे हा, विठाला विठाला जनरेटर काही येणार नाही आपल्याला, आपण असंच कीर्तन करायचं ना. हा हा, एकदा पांडुरंग परमात्म्याचं नाव घ्या, विठ्ठल विठ्ठल मगाशी म्हणून गेलो मी, काय म्हणून गेलो, तुमचा भगवान परमात्मा चोर आहे. महाराज, एखाद्या चोराची जर आपण वाहवा करायला लागलो तर काय करा, एखादा चोरी करणारा असेल माणूस, त्याला आपण त्याला काय बोलतो, काय करतो, शिव्या देतो की नाही. हा कोण आहे हा, शिव्या देतो, त्याला मारहाण करतो. पण भगवान परमात्मा चोरी करतो. चोरी करण्याचा स्पेशल 8वा दिवस असतो. कोणता कोणता, अहो भगवान परमात्म्याचं आपण काय करतो 8व्या दिवशी, हा मग तो काय करतो त्या ठिकाणी, भगवान परमात्मा चोरी करतो, त्याचं वर्णन करण्यासाठी 8वा दिवस स्पेशल. आणि असा चोरी करणार असं त्याला आपण काय करू, म्हणजे भगवान परमात्म्याचं चरित्र असं आहे. भगवान परमात्मा असा आहे, जरी चोरी करणारा असला तरी भगवान परमात्म्याचं जे चिंतन आहे ते ऐकताना आपल्या आनंद, आपल्या चेहऱ्यावर काय येतं, काय येतं, आनंद येतं. आणि असा चोरी करणार असेल त्याला आपण काय करतो, हा काय करतो आपण, आणतो की नाही त्याला. मग भगवान परमात्म्याचं वर्णन आपल्याला ऐकायला, चोरी केलेलं ऐकायला काय होतं, आनंद होतं. म्हणून भगवान परमात्मा कसा आहे या ठिकाणी, सुंदर आहे. बघा अजून सांगून जाईल काय, अजून काय सांगितलं तुम्हाला मी, हा काय करतो, हा बघा महाराजांची हे एकदम हे तल्लग आहे बुद्धी. बाकीचे काय झोपले की काय आहेत ना. तिसरा काय करतो भगवान परमात्मा, खोटं बोलतो. हा महाराज, एखादी जर चांगली गोष्ट घडत असेल, हा एखादी जर चांगली गोष्ट घडत असेल तर शास्त्र सांगतं काय, एखाद्या जर चांगल्या गोष्ट आपण खोटं बोललो ना तरी पण त्याला या ठिकाणी काय होत नाही, पाप लागत नाही. भगवान परमात्मा जरी खोटं बोलला असेल, हा भगवान परमात्मा केव्हा खोटं बोलला, विठाला 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 पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद. विठाला विठाला भगवान परमात्मा खोटं बोलला, पण केव्हा, जेव्हा माता यशोदेला काय दाखवायचं होतं, काय दाखवायचं होतं, ब्रह्मसत्व आहे ना, ब्रह्मस्वरूप दाखवायचं होतं. कोणाला, भगवंताला, आईला आपल्या ब्रह्मसत्वापर्यंत पोहोचवायचं होतं. मग त्यासाठी त्या ठिकाणी काय करावं लागलं, निमित्त कारण काय करावं लागलं भगवंताला, माती खावी लागली. माती म्हणजे आईच्या सत्कार्यासाठी काय केलं भगवंताने, आपण स्वतः काय खाल्ली, माती खाल्ली. का माती खाल्ली, विठाला 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 विठाला
आहे हे आपल्याला पाहण्यासाठी दिव्य दृष्टी लागते. अर्जुनाला भगवान परमात्म्याने आपलं जे रूप आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी विश्वरूप दाखवण्याचा प्रयत्न केला, पण भगवान अर्जुनाला दिसला का लगेच? बघा एखादी जर गोष्ट आपल्याला पाहायची असेल तर त्यासाठी तशी दृष्टी लागते महाराज. मग अर्जुनाला काय करावं लागतं? दिव्यंगता ती दृष्टी आहे ती काय केली भगवंताने त्यांना दिली. कशासाठी? जे अविश्वरूप आहे ते पाहण्यासाठी अर्जुनाला विशिष्ट दृष्टी देण्यात आली. तेव्हा त्या ठिकाणी काय केलं? भगवान परमात्मा सुंदर आहे, किती सुंदर आहे ते अर्जुनाला त्या ठिकाणी पाहता आलं. मग विशिष्ट दृष्टी लागते. बघा उदाहरण सांगून जाईल. बिरबलाला सांगण्यात आलं, काय सांगण्यात आलं की हा जो आपला जो परिसर आहे, बादशाने सांगितलं बिरबलाला आपला जो परिसर आहे तो चांगला सुंदर मुलगा घेऊन ये. आपला जो राज्य आहे त्यातला सर्वात सुंदर मुलगा. बिरबल काय झाला? बिरबल आला गावामध्ये शोधू लागला. काय शोधतोय बिरबल? सुंदर मुलगा. एका ठिकाणी गेला, नदीच्या काठी बघितलं, काय एक मुलगा बसलेला होता, एक फक्त चड्डी घातलेली होती आणि बसलेला होता. एवढा काला कुट्ट होता की ढेपल्यात ठेवला ना, ढेपले आणि तो दिसणारच नाही का मनुष्य आहे म्हणून. एवढा काला कुट्ट आणि नाकातून गंगा यमुना वाहत होत्या. काय होत ना, गंगा यमुना आणि सरस्वती त्रिवेणीचा संगम झालेला नाकातून, आणि डोळ्यातून अश्रू येत होते. आणि केस अशी भरकटलेली होती. आणि असा असणारा मुलगा काय केलं बिरबलाने? बिरबलाने ते बाळ उचललं आणि अकबराच्या निवडणुकीवर ठेवलं. अकबर भडकला ना, काय नाही बिरबला, तुला अक्कल आहे का? अक्कल? अरे तुला सांगितलं होतं सगळ्यात जो दिसायला कोंडस मुलगा असेल असा मुलगा आहे तो घेऊन ये. मग तुम्ही हा कुठला मुलगा आणलास? कोण म्हणतंय? बिरबलाला कोण म्हणतंय? अकबर म्हणते. अकबर बिरबल सांगतोय अकबराला, काय म्हणतोय? महाराज या ठिकाणी हा जो मुलगा आहे ना त्रैलोक्यात सुंदर आहे. कशात सुंदर आहे? अहो लंबीचा घुरट वास येतो त्याच्या अंगाला. बिरबलला अकबरला असा राग आला बिरबलाचा, पण काय सगळ्यात बुद्धिमान माणूस ना तो बिरबल, त्याला काय करू शकत नाही अकबर. मग या ठिकाणी त्याला नेण्यात त्या ठिकाणी नेलं त्याला मुलाला द्या. काय केलं त्या अकबराने? अरे बाबा तुला कुठल्या अंगाने हा सुंदर वाटतो? नाकातून गंगा यमुना सरस्वती वाहते, डोळ्यातून अश्रू वाहतात आणि कपडे मागलेले आहेत. कपडे फक्त पॅन्टच आहे, बाकी वरती काहीच नाही. आणि काला कुट्ट अशा प्रकारचा मुलगा. तुम्ही अलिबागला कधी गेले का? हा गेले ना. मग अलिबागला ते हार वळतात नाही का, हार गजरे वळतात त्यांची पोरं कशी दिसतात? अहो तसा डिट्टू होता ना तो. मग त्या ठिकाणी याला बघितल्यानंतर बिरबल म्हणला हा सुंदर मुलगा आहे का? हा बिरबल म्हणतो हा त्रैलोक्यात सुंदर मुलगा आहे. मग कसं काय? अहो मीच म्हणत नाही असं. त्रैलोक्यात सुंदर हा मुलगा मीच म्हणत नाही, एक बाई सुद्धा अशीच म्हणेल. त्या ठिकाणी एका बाईला बोलवण्यात, बाई पण सेम डिट्टू त्याच्यासारखीच, असे मळलेले कपडे, विचित्र केस. तुम्ही पाहिले का ते गजरेवाल्यांना? सेम तशीच त्या ठिकाणी आली. म्हणजे तुम्हाला कसं समजेल ना का कशी बाई होती ती. मग त्या ठिकाणी आली, तिला बोलवण्यात आलं. त्या अकबराने त्याला विचारलं का हा मुलगा कसा आहे? माझा मुलगा ना सोन्याचा उंडा आहे. कोण म्हणते? जर तुम्ही बिरबलाच्या दृष्टीने बघायला झालं भगवान परमात्म्याला, तर भगवान परमात्मा तुम्हाला सुंदर दिसेल का? त्यासाठी कोणाची दृष्टी पाहिजे तुम्हाला? अहो तुकोबारांची दृष्टी पाहिजे, तेव्हा तुम्हाला तो भगवान परमात्मा कसा दिसेल? सुंदर दिसेल. विठाला 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 विठाला. भगवान परमात्मा आहे ना, देशता सुंदर आहे, कालता सुंदर आहे आणि वस्तुता सुद्धा सुंदर आहे. तुम्ही मला देशता, कालता आणि वस्तुता बघा, काय काय सुंदरता आहे ती विशिष्ट मर्यादेमध्ये असते. बघा तुम्ही नेपाळमध्ये जा. नेपाळमध्ये जर तुम्ही नेपाळमध्ये गेले तर तिथं त्यांना काय त्यातली कुठली माणसं? ती चायनीज माणसं. अहो ज्यांच्या नाकावर रेल्वेचं चाक गेलंय अशी माणसं. त्यांच्या सुंदर कोण? ज्यांच्या नाकावर रेल्वेचं चाक गेलं, चापट्या नाकाच्या तिकडं काय ती त्या ठिकाणी सुंदर आहे. आपण आपल्या सुंदर म्हणतील का ती लोक? अहो
दुसरा एक सांगतो बघा उदाहरण. देशता देशता हा झाला काय तर महाराष्ट्रातला सुंदर मुलगा जर नेपाल मध्ये गेला तर नेपाल तिथं आपल्याला सुंदर म्हणणार नाही आणि नेपाल मधला मुलगा जर आपल्याला तर आपण त्याला सुंदर म्हणू का? हा? सुंदरता ही वस्तुता मर्यादित आहे, देशता मर्यादित आहे. दुसरी काय तर कालता मर्यादित आहे. सुंदरता ही आता बघा अहो सुंदरता म्हणजे काय? प्रकृती आहे, प्रकृती. सुंदर प्रकृती परिवर्तन होतं, परिवर्तन. बघा लहानपणी गोंडस दिसणारा बाळ तो जर सहज आपल्यापासून जात असेल तर आपण त्याला काय म्हणतो, ए बाळू इकडे ये. एखादी काय कर एखादी पप्पी दे. कोणला म्हणतो आपण? जो लहान मुलगा आहे त्याला. एखादा म्हातारा जाते तिथून, हा तुम्ही म्हणाल का ए बाबा इकडे ये. एखादी पप्पी दे म्हणाल का? म्हणजे कालता म्हणजे जो काल आहे. आता गोंड दिसणारा बाळ उद्या तो म्हातारा होईल, त्याची कोण पप्पी घेईल का? म्हणजे आपलं सौंदर्य कसं आहे? कालता बदलणार आहे आणि वस्तुता सुद्धा आपलं ते जे सौंदर्य आहे. कारण का आपलं सौंदर्य आहे ना प्राकृतिक आहे, आणि भगवंताचं सौंदर्य अलौकिक अशा प्रकारचं आहे. भगवान परमात्मा तिन्ही कालामध्ये सुंदर आहे. कालता, वस्तुता आणि देशता तिन्ही कालामध्ये भगवान परमात्मा सुंदर आहे. तुम्हाला सांगून जाईन अजून एक का. आता जो आपण कसं म्हणजे बघा विठ्ठला आपली सौंदर्याची हे काय माहिती का? आपण सजातीयमध्ये सुंदरता आपल्याला असते. कशी काय बघा मनुष्य आहे, मनुष्य दिसलं तर आपण त्याला सुंदर म्हणू. एखादी म्हशीला म्हणता का तुम्ही अरे काय माझी म्हैस सुंदर आहे असं म्हणता का कधी? हा किंवा म्हशीने आपल्याला कधी म्हणले का माझा मालक खूप सुंदर आहे? हा म्हणजे आपण जे हे सौंदर्य आहे सजातीयमध्ये आहे, पण भगवान परमात्मा विजातीयमध्ये पण सुंदर आहे. कसं काय सांगतो बघा. एकदा काय झालं रामायणामध्ये युद्ध संपलं रामायणाचं आणि सीता मातेना पालखीत बसवण्यात आलं आणि ती पालखी माकडाने म्हणजे वांदराने घेतली खांद्यावर आणि चालले. चालता एक असा उन्हाळा माकड होता. म्हणजे त्याला वाटलं की सीता माता किती सुंदर पाहावं. म्हणजे असा भगवान परमात्मा सुंदर असणारा भगवान परमात्मा जो ज्याच्यावर भालली असे असणारी सीता कशी दिसते बघण्यासाठी वानराने काय केलं? उडी मारली ना. उडी मारीने पडदा बाजूला करून बघितलं असं तोंड केलं. कोणला बघितलं? सीता मातेला. असं कसं तोंड केलं आणि उतरलं खाली. एक माकड झाला, असे 15-16 माकड उड्या मारून बघितलं. सगळ्यांचे तोंड वाकडे झाले ना. आणि एका कोपऱ्यात गेले सगळे, एका कोपऱ्यात बसले आणि विषय मांडू लागले. असं बघा आपले पण विषय रंगतात ना. मग त्या ठिकाणी विषय रंगला काय? अरे ती सीता थोडी तरी सुंदर आहे का? नक्की सीताच आहे ना का कोण राक्षसी उचलून आणली? कोण म्हणताय वानर म्हणतात काय ही सीताच नक्की आहे ना तर कोणतरी उचलून आणली, राक्षसी उचलून आणली. या ठिकाणी मग ही कुसबुस कोणी ऐकली माहिती का? लक्ष्मण दादाने ऐकली ना. लक्ष्मण दादा म्हणले ए काय रे झालंय? तेव्हा त्या ठिकाणी गेल्यानंतर लक्ष्मणाला सांगण्यात आलं. ते महान म्हणतात दादा नक्की सीताच आहे ना? तो हा. अरे आज मी असे काय म्हणता? नाही ती थोडी तरी सुंदर आहे का? तर म्हणजे कशावरून? तिला एवढी पण शेपटी नाही. कोण म्हणतंय? म्हणजे वानरांच्या दुनियेमध्ये सगळ्यात सुंदर स्त्री कोणती माहितीये का? जिची शेपटी लांब आहे ती. आपल्या काम दुनियेमध्ये तसंच आहे ना. जिचे केस लांब आहे ती कशा सगळ्यात सुंदर. विठ्ठला वानर आहेत ते भगवान परमात्म्याला काय समजायचे? प्रभू रामचंद्रांना त्याला सुंदर नाही वाटायचे का भगवान परमात्मा? अहो भगवान परमात्मा त्यांना काय वाटायचे? अति सुंदर अशा प्रकारचे वाटायचे. मग भगवान परमात्म्याला शेपटी होती का? म्हणजे देशता भगवान परमात्मा काय आहेत? सुंदर आहेत. विठ्ठला भगवान परमात्मा कालता सुद्धा सुंदर आहे. कालानुसार म्हणजे
भगवान परमात्मा चिरंजीवी आहे, ते कधी त्यांचं रूप बदलणार आहे का? हा, आपण आता तरुण आहे, ह्याच्यानंतर आपण बालक होतो आणि पुढे काय होणार आहे? म्हातारपणात जाणार, म्हणजे आपण बदलणार आहे. तसं भगवान परमात्मा बदलणार आहे का? या ठिकाणी तिन्ही रूपात भगवान परमात्मा सारखाच, म्हणून कारता सुद्धा भगवान परमात्मा कसा आहे? सुंदर आहे. आणि वस्तुता सुद्धा भगवान परमात्मा कसा आहे? सुंदरच आहे. विठाला 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 असा असणारा भगवान परमात्मा सुंदर ते ज्ञान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या. मग असे कर आहेत ते भगवान परमात्म्याने कटावर कशासाठी ठेवलेत ना? तेच ऐका. कर कटावरी ठेवोनिया करकटावरी सुंदर धान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया सुंदर धान उभे विटेवरी करकटावरी उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. तुम्हाला काय सांगणार आहे? कर कटावरी ठेवून या. कर भगवान परमात्माने कटावर का ठेवले याची 32 लक्षणे आहेत, ती नंतर सांगतो. या ठिकाणी 32च्या 32 सांगू का? 32च्या 32 सांगायला आपल्याला 3-4 वाजते, चालेल ना? हा, एकदा भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करू, मुखाने भगवान परमात्म्याचं नाव आणि हाताने टाळी सगळ्यांनी घ्यायचे. हात वरती करा बघू. हा महाराज महाराज. हरे विठोबार करकटावरी ठेवून या. भगवान
याची 32 कारण आहेत. 32 मधनं 4-5 सांगतो आणि या ठिकाणी सेवेला चालेल ना. पुष्पा आहे ना, पुढल्या वर्षी सांगतो ना. विठाला विठाला भगवान परमात्म्याने कमरेवर हात का घेतलेले आहेत याची कारण सांगायची गेली तर बघा, भगवान पांडुरंग परमात्मा म्हणजे भगवान श्रीकृष्ण रूपामध्ये काय होते, कोणाचे सारथ्य होते, अर्जुनाचे सारथ्य होते. आणि एवढी कामं केली भगवान पांडुरंग परमात्मा त्या अवतारामध्ये. असं दमलाय भगवान पांडुरंग परमात्मा, किती कोड्या केल्या. अजून काल्याचं कीर्तन संपवलं असताना तर आणखीन गवळणी लय धमाल. पण तुम्ही अगोदरच दिलं पहिल्या दिवसाचं. विठाला विठाला धमाल केली असते आपण. पण आता तरी पण काय होतं, भगवान पांडुरंग परमात्म्याने कमरेवर होता एवढा जमला भगवान पांडुरंग परमात्मा. काय काय कामं केली अहो, तोच अभंग ऐकून घ्या तुम्ही. पुन्हा उच्च नीच काय नाही. एवढी कामं केली भक्तांच्या घरी. विदुरा घरच्या लक्ष्मी कन्या परमानंदे काय काय काम केली अहो भक्तांच्या घरी. बाकी जाऊ द्या, अहो बाळंतपणाचं पण काम केलं भगवंताने. अंबऋषी कारणे 10,000 बोळा सोसले. कोणते कोणते अवतार घेतले, वराह अवतार घेतला, कोणता कासवाचा अवतार घेतला, कितीतरी असे अवतार घेतले. या अवतारामध्ये भगवान पांडुरंग परमात्मा दमला म्हणून हात कुठे घेतले बघा. आपण काम केलं, भरपूर काम केलं, काय होतं आपलं आपोआप काय होतात हात येतात की ना दादा. आपण काम करून दमलो आपोआप आपले हात कुठे येतात, कमरेवर येतात. तुमचे येतात की नाही, माझे येतात बाबा. तुमचे येतात का? आमच्या मावश्या आहेत, कुठं कुठं फिरतात माहितीये का. एक गाव नाही त्यांना 1000 गाव फिरावं लागतात. काय मावशी मग घरी गेल्यावर दमल्यावर काय करतात तुम्ही? एक आमची मावशी आहे, ती काय करते त्या ठिकाणी चिठ्ठ्या भरायचं काम. तिला बघितलं हीच मावशी आहे ना. तर हा ना, किल्ल्याच्या तिथं त्या गतिरोधकच्या पाशी होती उभी, टोपी मी घालून. तिने मला ओळखलं नाही पण मी तिला ओळखलं. या ठिकाणी हीच मावशी आपली. हा मग ती आहे ते त्या ठिकाणी दिवसभर बसल्यानंतर संध्याकाळी दमल्यानंतर काय हात पुढे जातात. हा तसे भगवान पांडुरंग परमात्मा भक्तांच्या घरी कामं केली, एवढी कामं केली, एवढी कामं केली, स्वतःसाठी सुद्धा केली आणि इतरांसाठी. अहो जनाबाईच्या घरी सवेची सेनी, महाराज सेनी थापण्याचं पण काम कोण करायचा, भगवान पांडुरंग परमात्मा करायचा. मग या ठिकाणी एवढा दमला म्हणून त्याने हात कुठे घेतले, कमरेवर घेतले. आणि दुसरं कारण सांगतो, असे किती सांगू, 32 कारण आहेत. किती? 32 कारण. दुसरं कारण सांगतो, सगळ्यात मुख्य कारण आहे कोणतं, भगवान पांडुरंग परमात्मा म्हणतो जे जे माझ्या ठिकाणी आले, काय म्हणतं, जे जे विठा विठाला भगवान पांडुरंग परमात्मा म्हणतो जे आजपासून माझ्याकडे आले ना बघा. पंढरपूरला जेवढे गेले, पंढरपूरला जेवढे गेले ते काय ना काहीतरी भगवंताचे गुण घेऊन येतात की नाही. काय काय मालच घालतात, काय काय दुःखाच लावायला सुरुवात करतात, काय काय धोतर लावून हरिपाठाला उभे राहतात. का का अहो पंढरपूरचा हा देव आहे ना, भूत आहे भूत. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या ना झटकच टाकणार. असं एवढा डेंजर भूत आहे. मालच घालायला लावल, हरिपाठच करायला लावल, काय ना काय ते हे चालूच असतं. म्हणजे हा काय करतो या ठिकाणी. मग असा असणारा पांडुरंग परमात्मा त्याने कमरेवर हात का घेतलेले आहे. विठा विठाला विठाला भगवान पांडुरंग परमात्मा सांगतो, काय सांगतो, यांनी कमरेवर हात कशासाठी घेतलेले आहे का आज जो माझ्याकडे आला ना, भगवान पांडुरंग परमात्मा सांगतो जो माझ्याकडे आला ना त्याला आता हे भवनगरी भवसागर म्हणजे जो हा भवसागर आहे. विठाला 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 संसार सिंधू
पार बहुत वावेले दूर न लगेची तीर पैल कडी काय होत संसार सिंधू बहुदुस्तर नुलंग वे उलंगिता पार जो स्वतःच्या बाईने वाटला त्याला की हा जो संसार संग्रह मी स्वतःच्या हिंदीवर हाताने तळून जाईल काय जाईल का तो अहो त्याच्यात काय काय आहे मगरी महाराज विषय रूपी मगरी आहे त्याच्यात काय करतील चांगल्या धडकलांनी खेचून घेतील खाली मग ते जर तारायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल भगवान पांडुरंग परमात्म्याच्या त्या ठिकाणी जावं लागेल तरच आपल्याला ते पाणी आहे ते पाणी भवसागराचं किती होईल मला सांगा समुद्र किती खोल आहे एवढ्या मोठ्या खोल समुद्र आपल्याला सहज पोहता येईल का नाही येणार महाराज त्यासाठी आपल्याला पाणी कमी पाहिजे मग जर आपल्याला कमरेवर पाणी पाहिजे तर आपल्याला काय करावं लागेल भगवान पांडुरंग परमात्म्याची आपल्या ठिकाणी सेवा करावी लागेल किंवा भक्ती करावी लागेल त्या ठिकाणी भगवान पांडुरंग परमात्म्याकडे गेलो तर आपल्याला ते पाणी किती आहे त्याचीच गुण दाखवताना पांडुरंग परमात्म्याने हात पुढे घेतले कमरेवर म्हणजे आज तू माझ्या भक्तीला लागला ना आज तू माझी माळ घातली ना आज तू माझा हरिपाठ चालू केला ना पण तुला आजपासून पाणी किती मग आज तुम्ही कीर्तनाला आला ना तुम्हाला पाणी किती हे लक्षात ठेवायचं आता आपल्याला जास्त पोहायचं नाही आपलं गप कमरेवर हात घ्यायचा आणि सरळ पांडुरंग परमात्म्याच्याकडे जायचं विठाला विठाला मग हिची आपल्याला वाट दाखवणारा कोण आहे भगवान पांडुरंग परमात्म्यापर्यंत पोहोचण्याची वाट दाखवणारा आपल्याला कोण आहे मधला दुवा कोण आहे तर ते कोण आहे संत आहे अशा एकदा संतांचं नामस्मरण करू ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम झाली ती सेवा पांडुरंग परमात्म्या चरणी अर्पण करण्या अगोदर ज्यांनी मला ही सेवा दिली मल्हारीनाथ श्री दत्त देवस्थान मजगाव तसेच मंगेशदा असतील नितीनदा असतील यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी मला काय झाली आहे सेवा करण्याचं परम भाग्य प्राप्त झालं महाराज एवढ्या मोठ्या सप्त्यात मला कीर्तन करायची सवय नाही तरी पण खारांबोलला महाराज त्या ठिकाणी मला मोठ्या सप्त्यात कीर्तन करण्याची संधी मिळाली त्या ठिकाणी कसं उतरलो मला माहिती नाही आणि या ठिकाणी कसं उतरलो ते पण मला माहिती नाही पण या ठिकाणी भगवान परमात्म्याची आपल्याला सेवा करायची आहे भगवान परमात्मा या ठिकाणी उभारा लोक सहज बोलवून घेतो कारण त्याला काळजी असते काय काळजी असते याला जर इथं बोलवलं नाही जर याला इथं बोलवलं नाही तर काय आपल्याला भक्ती काय करेल सोडून देईल मग या ठिकाणी इथे काय आल्यानंतर अहो तुम्हाला खरं सांगतो चिंतन जरी नसलं बसलेलं तरी पण या ठिकाणी सहज बोलता येत मग अशाच ठिकाणी या ठिकाणी मला बोलण्याचं परम भाग्य प्राप्त झालं ते मल्हारीनाथ देवस्थान दत्त देवस्थान असतील यांच्या वतीने तसेच आज या ठिकाणी कीर्तनला भरपूर लोक आहेत आणि भरपूर लोकांचं नाव घ्यायचं आहे पण एवढ्या लोकांचं नाव घेता येणार नाही आणि खरं सांगू सगळ्यांच्या लोकांची नाव मला माहिती नाही विठाला तसंच या ठिकाणी जी साऊंड सिस्टीम लावली मधूनच गेली रवी पैकर माहिती आहे ना मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली त्यांनी मला रवी दादा त्यांनी जे सिस्टीम लावली त्यांना सुद्धा एका ठिकाणी आभारी आणि माझ्या कीर्तनासाठी उपस्थित म्हणजे असं एकही कीर्तन नाही का त्या ठिकाणी महाराज उपस्थित नाही विकास महाराज असतील आमचे दादा असतील ओंकार दादा असतील हे आणि हे सर्व सगळी माझी मंडळी आहे आमची मंडळी आहे माझी नाही म्हणजे आमची सगळ्यांची हे सगळे आपले मित्र परिवार आहे आणि विशेष करून विना घ्यायला काका अगोदरच बोलतात मला अरे दिनेश महाराज बोलायचं ना मी काय कालका घेऊन आलो असतो फेटा घेऊन आलो असतो म्हणजे विणेकरी पण आणि सगळ्यात महत्वाचं पाकूमच वाजत महाराज तुम्हाला सांगतो असं एकही कीर्तन नाही का त्यामध्ये पकवाज होता नसेल फक्त वारीचे सोडले तर वारीला महाराजांना यायला मिळत नाही संसार आहे ना विठाला आलेली सेवा भगवान दत्तात्रेयांची चरणी अर्पण करून स्वानंद सुप्रीम सद्गुरू जोग महाराज आणि त्यांच्या ठिकाणी असलेल्या सगळ्या
सगळे जे गुरुबंधू असतील किंवा शिक्षक वृंद असतील सर्वांच्या चरणी एखाद्याला नतमस्तक होतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पुरे वेडी बापुडे सुंदरे क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही उच्चारिला अधिकार म्या तुला क्षमा अपराध महाराज तुम्ही म्हणे ज्ञानेश्वरा राहा पाया बगिंदरा क्षमा अपराध महाराज तुम्ही देव तुकाराम तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गुरुदेव. दीडच मिनिटे घेऊन येतील जाऊन. असे म्हणतात की नियती नेहमी तुमची कसोटी घेते. आज आम्ही इथे जेव्हा बसलेलो तेव्हा हे जे गोसावी घराणं आहे किंवा मल्हारी दत्त देवस्थान मसगाव